नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं लाईफ ऑफ विद्या या चॅनलमध्ये। तर मंडळी आता आषाढ संपतोय, 2-3 दिवस राहिले, तर त्याच्यासाठी मी आज करते नॉनव्हेज डिश। कारण आता श्रावण सुरू होतोय आमच्याकडे, आम्ही 2 महिने खात नाही। श्रावण सुरू झाल्यावर गणपती असतं, नवरात्र असतं, पितृपक्ष असतो, त्याच्यामुळे आम्ही 2 महिने तरी पाळतो। आता ते ज्याच्या त्याच्या ह्याच्यावर काही लोक पाळतात, काही नाही पाळत, पण आम्ही पाळतो 2 महिने तरी। तर त्याच्यात आज मी मग त्याच्यासाठी करते पॉपलेट फ्राय। तर करते तर म्हटलं तुम्हालाही दाखवून देऊ। आणि मी आणि माझे मिस्टर नाही खात, म्हणजे नॉनव्हेज नाही खात, म्हणून आम्ही आमच्यासाठी पनीर करतो। आता जे म्हणजे हे जो मसाला करते ना मी, हे जे वाटण हे लावूनच पनीरची करणार आहे मी। सेमच आहे, फक्त हे नॉनव्हेजचं आहे आणि हे व्हेज आहे। तर जे हिरवं वाटण त्याच्यासाठी काय काय लागतं, कोथिंबीर, लाल मिरची, आपलं लसूण, आलं, हिरवी मिरची आणि हे लिंबू नंतर त्याच्यात पिळायचं। आणि ते जे वाटण करून झालं की मग हे त्याच्यात नंतर लाल तिखट, काळा मसाला, हळद, हे मी 3 चमचे लाल तिखट घेतलंय, 2 चमचे काळा मसाला आणि हळद। तर हा मी थोडा ह्याच्यात नंतर लावताना कालवणार आहे आणि थोडासा मी या 2 पिठांमध्ये जेव्हा आपण फ्राय करतो ना तेव्हा थोडं टाकायचं। त्याच्यानंतर मीठ आणि तेल। तर पहिले मी आता हे हिरवं वाटण करून घेते आणि मग पुढची रेसिपी तुम्हाला दाखवते। तर हे बघा, मस्त एकदम फ्रेश हिरवं वाटण झालंय आपलं। आता मी या डिश मध्ये काढून घेते हे। आता मी याच्यात टाकते लाल तिखट, काळा मसाला, हळद आणि मीठ। आमचं सेंधव मीठ आहे। त्याच्यात लिंबू पिळायचा आहे अर्धा। आता मोठा लिंबू आहे म्हणून अर्धा घेतला, छोटा असेल तर तुम्ही 1 घ्या। लिंबू मोठा होता खूप, लिंबू पिळायचा आहे। कोणी कोणी तिकडे कोकण साईडला ते कोकम पण वापरतात। मी लिंबू टाकते। हे बी गेले काढते आता। सगळं मिक्स करून घ्यायचं। मिक्स झालं बघा सगळं। आता पहिले मी व्हेज करून घेते, कारण की कसं आहे नॉनव्हेजचे हात लागतील परत। आता हे जे पनीर आहे ह्याला असं लावून ठेवायचे। दरवेळेस काय व्हायचं, ह्यांना होऊन जायचं पण आम्हाला मय व्हायचं। मग मी म्हटलं एकदा हे असं करून बघू, तर खूप छान लागलंय। तुम्ही आता श्रावण महिना येतोय तर नॉनव्हेज नाही खाता येत, तर हे एकदा तुम्ही करून बघा, छान लागतं। सुरमई खातो ना आपण, तेच जसं वाटतं सुरमई खातोय असं। आता आर्यावणी ना आज हे फिश केलंय, पण त्यांना हेच जास्त आवडेल खायला, पनीर। शक्यतो मी त्यांचं हे असेल ना तर करायचं टाळते, कारण त्यांचा अर्धा जीव इकडे अर्धा जीव तिकडे होऊन जातो। व्हेज सुरमई म्हटली तरी चालेल। हे झालंय आता आपण नॉनव्हेज हे फिश घेऊ। आता ही पापलेट आहे, मी घ्यायची असे पूर्ण सर्वीकडे लावायचं। तर हे बघा मंडळी, हे मी आता लावून ठेवलंय। आता मी हे अर्धा तास झाकून ठेवते, व्यवस्थित मॅरिनेट झालं की मग आपण फ्राय करायला घेऊ। तर हे बघा मंडळी, आता हे अर्धा तास झालंय मॅरिनेट मी करायला ठेवलं होतं। तर पहिले आता आपण व्हेज करून घेऊ।
तर पहिले ह्याच्यात घ्यायचं थोडं तांदळाचं पीठ, त्याच्यात थोडा रवा टाकायचा, त्याच्यानंतर टाकायचं थोडस मीठ, तसं आपण ह्याच्यात टाकले पण या मसाल्यात थोडस, आणि मग हा मसाला थोडा जेव्हा मसाल्याला पण लागतो ते सगळं काढून घ्यायचं व्यवस्थित. व्यवस्थित सगळं काढून घ्यायचं ते. झालं. आता मी इकडे तवा तापत ठेवला आहे, त्याच्यात पहिले टाकायचं थोडस तेल, त्याला शॅलो फ्राय करायचे आहे. तेल टाकलं. आता जे हे पनीर आपण हे मसाला लावून ठेवलेले ते असे ह्याच्यावर टाकायचे, चांगल्याला लावायचं मसाला, हे तांदळाचा आणि रवा. ठेवून दे. खूप मस्त लागतं. तुम्ही आता हे करून बघा एकदा. नॉनव्हेजला चांगला मस्त पर्याय हा. अशी तर आपण भाजी वगैरे नेहमीच करतो, पण हे वेगळं काहीतरी छान वाटतं, मुलांनाही आवडतं. तुम्ही जेव्हा खाल ना तुम्हाला समजणारच नाही आपण काय पनीर खातोय का नक्की का सुरमई खातोय. आणि आता याच्यावर झाकण ठेवायचं 5 मिनिटं. झालंय आता हे बघा. आता इथे हे उलट करायचं. गॅस आता थोडासा मोठा करायचा. पहिले गॅस स्लो ठेवायचा थोडा. मस्त खरपूस भाजले एका साईडने, आता दुसऱ्या साईडने मस्त. आता 1-2 मिनिटं फक्त गॅस फास्ट ठेवायचा, एकदम मस्त खरपूस एकदम क्रिस्पी होतात. चला आता आपण फिश फ्राय करू. फिश पापलेट रवा फ्राय. आता पहिले थोडं तेल टाकून घ्यायचं याच्यावर. आता हा मी लोखंडी तवा घेतलाय, त्याच्यावर छान भाजली जाते. हे फिश घ्यायचे एक मस्त असं सर्व बाजूने हे लावायचं. हे नुसते असे पण भाजतात मसाल्यात, पण हे जर रवा आणि हे तांदूळाचं पीठ लावलं ना तर मस्त क्रिस्पी होतात. हे पापलेट मसाला फ्राय आहे आणि हे पापलेट रवा फ्राय. आणि हे मी आज पापलेटचं केलं ना सेम आता सुरमईचं पण होतं. हे बघा मंडळी, आता मी असं ठेवलंय, त्याच्यावर मी 5 मिनिटं फिश शिजेपर्यंत झाकण ठेवलं. तेव्हा मग एका बाजूने फ्राय झाले हे. आता आपण हे पलटी करू, उलट करू.
गॅस मोठा करते आणि 5 मिनिटं छान कुरकुरीत असं तळून घ्यायची, शॅलो फ्राय करून घ्यायची 5 मिनिटं फक्त. तर मंडळी हे बघा माझी तयार झाली पापलेट रवा फ्राय आणि पनीर रवा फ्राय ही डिश, दोन्ही डिश तयार झाल्या आहे. तर मंडळी तुम्हाला आजची माझी जी व्हेज पण आणि नॉन व्हेज पण ची रेसिपी आहे, जे आपण व्हेज पण म्हणजे ज्यांच्या घरात खात नसेल किंवा नॉन व्हेज दोन्ही आपण करू शकतो. तर आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. आणि जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण एका अशा छानशा नव्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.